खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस असल्याचं प्रणिती शिंदे असं म्हणतायत। मोदीजींचा वाढदिवस काळा नाही तर सुवर्ण दिन आहे असं त्यानंतर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीच प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवस हा काळा दिवस असल्याचं म्हटलंय, तर त्यालाच प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। नहीं, ये हमारे लिए ब्लैक डे है क्योंकि आज हमारे देश में अघोषित इमरजेंसी चल रही है, अनडिक्लेयर्ड इमरजेंसी चल रही है। ऑपोजिशन को बोला नहीं दे रहे हैं, वोट चोरी वहां पे हो रही है, प्रेस के सारे जो राइट्स है वो खींचे गए हैं, गोदी मीडिया यहाँ पे हो गई है। जो इंडिया पाकिस्तान मैच, जबकि एक तरफ हम उनके साथ युद्ध में हैं, तो ये देखिए आप एक किसान रास्ते पे उतरे हैं, तो एक अनडिक्लेयर्ड इमरजेंसी है, तो ये हमारे लिए ब्लैक डे फॉर डेमोक्रेसी। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस काळा दिवस नाही, तो या देशामधला सुवर्ण दिवस आहे, या लोकशाहीच्या गौरवाचा दिवस आहे। प्रणितीताई, अशा पद्धतीनं टीका करताना थोडंसं तरी भान ठेवलं पाहिजे की आपण खासदार आहोत। काळा दिवस तुमचा वाढदिवस असेल, काळवंडलेली कारकीर्द ही काँग्रेसची होती, काळवंडलेलं नेतृत्व हे राहुल गांधींचं नेतृत्व आहे आणि आणीबाणीच्या गप्पा तुम्ही मारताय। अहो, इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली होती आणि ते आजही भारतीय विसरलेले नाहीत। अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही। तर प्रणिती शिंदे यांच्या याच विधानानंतर राम कदम आणि प्रसाद लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात। एक आपली स्वतःची पात्रता असावी। काय बोलतात आपण? ज्यावेळेस मोदीजींनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली, देशाची आर्थिक महासत्ता म्हणून आपण 11व्या नंबरवर होतो, आज त्याच मोदीजींमुळे त्यांच्या वाढदिवसाला तुम्ही काळा दिवस म्हणता आहात। श्रीमती प्रणिती शिंदे तुम्हाला ठाऊक आहेत का नाही आहेत? तर गांधी परिवाराला खुश करण्यासाठी हे विधान असेल तर तुम्हाला हे विधान लखलाभ लाभो। पण काळा दिवस जर तुम्हाला आठवायचा असेल तर आणीबाणीचे दिवस आठवा। स्वतःचं कर्तृत्व शून्य असलेल्या प्रणिती शिंदे वडिलांच्या नावावर निवडून येतात। एका महिलेचा मला अपमान करायचा नाही, पण काँग्रेसमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांच्या उंचीपेक्षा जास्त बोलण्याची स्वतःची कुवत नसताना ते बोलतायत। मला वाटतं की त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे। माननीय सुशीलकुमार शिंदे देशाचे राज्याचे मुख्यमंत्री राहिले, देशाचे गृहमंत्री राहिले, अतिशय चांगली कारकीर्द त्यांनी उपभोगली आहे। त्यांनी देखील स्वतःच्या मुलीला बाबतीत समज द्यावा ही माझी त्यांना विनंती आहे।